कंपोस्ट ठाणेच्या गाथा माऊलींच्या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण भेटायला आलेलो आहोत डॉक्टर प्रतीक्षा प्रसाद बोर्डे यांना। नमस्कार। नमस्कार मॅडम, तुम्हाला या शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याची आवड कशी निर्माण झाली? खरं तर लहानपणापासूनच मुलं भातुकलीचा खेळ खेळतात तेव्हा मला बाई खेळायला फार आवडायचं आणि माझी मोठी बहीण ही स्वतः आधी शिक्षिका झाली होती आणि तिच्याकडे मी बघायचे तर मला असं वाटायचं की मलाही शिक्षिकाच व्हायला पाहिजे आणि मग मी शिक्षिका झाली। मॅडम, तुम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा पदार्पण केलं त्यावेळेस जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत होते तर त्याच वेळेस तुमच्यासोबत घडलेली एखादी घटना जी तुम्हाला कायम लक्षात राहिली? खरं तर मी डीएड होऊन जेव्हा नोकरीला लागले, आताच मला 30 वर्ष झाली नोकरीला, पण मी ग्रामीण भागातून एकदम शहरी भागामध्ये शिकवण्यासाठी आले होते। तर माझ्यावर बोली भाषेचा प्रभाव होता आणि ठाण्यासारख्या शहरात मोहविद्यालयासारख्या एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून लागल्यावर तिथे येणारे विद्यार्थी फार चांगल्या घरातले आणि चांगली भाषा बोलणारे होते। तर माझ्या बोलीभाषेचा शिकवताना बऱ्याचदा प्रभाव दिसत होता आणि मग मला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यातनं जाणवायचं की आपलं काहीतरी चुकतंय आणि मग मी ठरवलं की आपल्याला स्वतःला बदल करायला हवाय आणि तो बदल आज झालेला मला दिसतोय। म्हणजे माझे खरं तर पहिले गुरु माझे विद्यार्थीच होते आणि मला त्याचा फार अभिमान वाटतो। मॅम, समाजात आणि शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही कार्य करत होते तेव्हा तुम्हाला काही असं नवीन आव्हान वाटलं का? मला कायमच असं वाटतं की एखाद्या ऑफिसमध्ये काम करणं, बँकेत काम करणं आणि शाळेत काम करणं यात फार फरक आहे। कारण जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून एखादं व्रत स्वीकारतात तेव्हा तुमच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलून जातो। तुमच्याकडनं आदर्शाची शक्यतो अपेक्षा समाज करत असतो आणि तुमचे विद्यार्थी कुठे किती ठिकाणी पेरलेले असतात हे आपल्याही लक्षात येत नाही। त्यामुळे आपल्या वेशभूषेतून, आपल्या चालण्यातनं, आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं खरं तर हेच खरं जीवन शिक्षण असतं की जे आम्ही दिवसभर देत असतो। पुस्तक एक निमित्त मात्र असतं आणि म्हणून समाजात शिक्षकांसमोर आव्हान खरंच आहे। शिक्षकांनी आपल्या अगदी दिनचर्येमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चांगली वागणूक असणं गरजेचं आहे, कारण अवतीभोवती समाज त्यांच्याकडे आदर्श या नजरेने बघत असतो आणि फार मोठ्या अपेक्षा समाजाच्या आज शिक्षकांकडून आहेत। मॅम, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कुठले प्रयत्न करतात? खरं तर सगळ्या भूकांमध्ये महत्वाची भूक आहे पोटाची। म्हणजे जेव्हा पोटात अन्नाचा कण नसेल तर तुम्ही कितीही प्रेम द्या, काही द्या, पण पोट भरलेलं असणं गरजेचं आहे। आणि माझा खरं तर विषय मराठी आहे, तो शिकवता मुलांना की आपल्याला जीवन शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षण किती गरजेचं आहे। तुम्हाला निदान तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात इतकं अर्थ कमावलं पाहिजे, यासाठी तुम्ही तयार झालं पाहिजे। मग ती प्रत्येक वेळी सरकारी नोकरीच असेल असं नाही, पण किमान आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण होण्यासाठी काहीतरी कमवा। आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी येते त्यात सुदैवाने सरकारने या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे की मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षण जर आपण शिकवलं तर ते त्यांच्या पोटापुरतं कमावू शकतील। आणि मी वर्गातही मुलांना तेच सांगत असते, विशेषतः मुलींना, की एक काळ होता म्हणजे आपला मागचा जो काळ होता की नवरा बघून घेईल अशी जी वृत्ती होती ती आता छान बदल होतोय आणि चांगला बदल आहे। मुली करिअर झाल्यात आणि तेही मी वर्गात मुलींना सांगत असते की मुलींनो, पायावर उभे राहा, म्हणजे मग आपण समाजात आत्मसन्मानाने अगदी तोंड वर करून आत्मसन्मानाने जगू शकतो जेव्हा आपल्याकडे पैसा असेल तेव्हा। त्यामुळे किमान आपल्यापुरतं कमावण्याला शिका असं मुलींना तरी निदान सांगत असते वर्गामध्ये। मॅम, सध्या डिजिटल शिक्षण व पारंपरिक शिक्षण यांच्याबद्दल तुमचं मत काय? आपला समाज खरं परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि परिवर्तन आपण स्वीकारायलाच हवं, बदल स्वीकारायलाच हवं। पण बदल स्वीकारतानाच आपलं जे जुनं आहे त्याचाही आपण मान ठेवला पाहिजे। खरं तर शिक्षणाचा विचार केला तर कोरोनानंतर आम्ही सगळे शिक्षक डिजिटलायझेशन झालंय सगळ्या, म्हणजे ते परिस्थितीने आमच्या हातात सगळं आणलं की ऑनलाईन शिक्षण द्या। पण डिजिटल माध्यमातनं काही विषय, विशेषतः विज्ञान, समाजशास्त्र यासारखे विषय खूप छान पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता येतात। उच्च शिक्षणामध्ये तर याचा फार फायदा होतो मुलांना, कारण आज घरी बसून मुलं उच्च शिक्षण घेऊ शकतात। पण माझा विषय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की माझा विषय मराठी आहे आणि भाषा ही तुम्ही यंत्राच्या माध्यमाने शिकवूच शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे। कारण भाषेचा मार्ग हा हृदयातून जातो, ते ये हृदयीचे ते हृदयी पोहोचवल्याशिवाय भाषा मुलांपर्यंत जाणार नाही। आणि म्हणून 3G 4G
किती आले तरी आमच्यासारख्या गुरुजींशिवाय मात्र पर्याय नाही, हे मला इथे ठासून सांगावं लागतं. आणि सध्या येणाऱ्या पिढीला जे या क्षेत्रामध्ये कार्य करायचं असेल, आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल, त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार? खरं आता ना काळ बदललाय. म्हणजे आम्ही ज्या काळात या पेशाकडे वळलो तेव्हा काळ असा होता की नाही मिळाली भीक तर मास्तर की शिक असं म्हणायचे. म्हणजे कुणी यावं आणि या क्षेत्रात जावं असा तो काळ होता. आता काळ बदललाय. आम्ही बघतो की आमचा प्रत्येक विद्यार्थी हा आमच्यासाठी एक नवीन प्रकल्प आहे, एक आव्हान आहे. इतकी स्मार्ट पिढी आहे नाही की त्यांच्यासमोर तुम्हाला तेवढं स्मार्टली जायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही कमी पडतात. आणि म्हणून एक आव्हान म्हणून या पेशाकडे खरं तर नवीन तरुण पिढीने वळायला हवंय. इतर देशांमध्ये शिक्षण क्षेत्राला जेवढं महत्व दिलं जातं तेवढंच महत्व आपल्या देशातही खरं तर द्यायला हवंय. आणि जेव्हा चांगली तरुण पिढी, ऍक्टिव्ह पिढी या क्षेत्राकडे वळेल तेव्हा मला वाटतं या क्षेत्राला खूप चांगले दिवस येतील. आणि सुदैवाने आता शिक्षकांना पगारही व्यवस्थित आहे. म्हणजे एक काळ होता पण आता तसं राहिलेलं नाहीये. त्यामुळे तरुण पिढीने नक्की या क्षेत्राकडे वळावं. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आनंददायी शिक्षणाला फार महत्व दिलेलं आहे. म्हणजे पूर्वी फक्त पुस्तक घ्यायचं आणि शिकवायचं असं आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे मजेत मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल. आणि खरं सांगू का, फाईल बरोबर राहण्यापेक्षा जिवंत मुलांबरोबर राहण्यात एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद कुठल्याही पगारापेक्षा खूप मोठा असतो. म्हणून तरुण पिढीने या व्यवसायाकडे नक्की त्याचा विचार करावा आणि वळावं अशी माझी फार इच्छा आहे. आणि सध्या मॅडम जे मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत असेल त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? काळ बदलतोय. एक काळ होता की मुलीला ना फक्त चूल मूल एवढं तिचं क्षेत्र होतं, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुलींनाही आता घराच्या बाहेर पडायला लागतंय. IT क्षेत्रामध्ये मुली काम करू लागल्यात आणि मग त्यांच्या तासाच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. तेव्हा शालेय जीवनापासूनच मुलींना स्वसंरक्षणाला महत्व दिलं गेलं पाहिजे. आता शाळांमधून आम्ही ते हळूहळू करतोय. आजूबाजूच्या घटना बघता त्याला सुरुवात झालेली आहे. पण जेव्हा शिक्षक याला काहीतरी सुरुवात करताय तेव्हा घरात नाही, आई वडिलांनी सुद्धा, विशेषतः आईनी मुलीच्या बाबतीत याला फार मोठा हातभार लावला पाहिजे की आपल्या मुलीला 2 मार्क कमी मिळाले तर चालतील, पण तिला उद्या तिच्यावर जर काही असा प्रसंग ओढवला तर ती स्वतःचं संरक्षण करू शकेल. मला असं वाटतंय की स्वतःचं संरक्षण तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जर अशी घटना घडली, बऱ्याचदा आपण डोळेझाप करतो, पण आपल्या आजूबाजूला जर असं काही घडलं तर त्यावेळी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या घटनांना त्वरित थांबवण्यासाठी काय करू शकतो इतकं समर्थ आपल्या मुलींना आपण केलं पाहिजे. आम्ही शिक्षक म्हणून ते करतोच आहोत. आपण आज पाहिलं की आपण जे आपल्याला घडवतात, जे आपल्याला समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही तुमचं आयुष्य कसं घडवू शकतात. आपले आई वडील तर आपल्याला शिकवतातच, पण जे आपले सगळ्यात महत्वाचे गुरु म्हणजे आपले शिक्षक, ते आपल्याला कुठून कुठपर्यंत आणतात. आपल्या करिअरमध्ये आपल्याला उभं राहण्यासाठी आपण कुठे काय करू शकतो या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन जे मिळतं ते आपले शिक्षक. असंच आपण एका शिक्षकांना भेटलो, त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला लाभलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला दिनाच्या मॅडम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या मुक्काम पोस्टच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मॅडम तुम्ही महिला दिनाचा संदेश द्या आमच्यासाठी. माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि जगात ठामपणे समर्थपणे उभं राहण्यासाठी आज आपल्याला सरकारनेही 50% आरक्षण दिलेलं आहे, त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घेऊ.